तर भिवंडीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असा आरोप काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी केलाय। या संदर्भात लेखी तक्रार मोमीन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे। शहराध्यक्षांच्या या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली आहे असं बोललं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकीआधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप रशीद ताहिर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे। ज्याप्रमाणे प्रदेश काँग्रेस जे आहेत डायरेक्ट सिच्युएशनचं डील करत आहेत, डायरेक्ट ते रईस शेखला धरून जे आहेत आणि सर्व आदेश काढत आहे, व्हीप काढत आहे आणि जिल्हाध्यक्षाला न कळवता हे सर्व काम करत आहे। यावर पूर्ण भिवंडीमध्ये पूर्ण आमची कार्यकारिणी जे आहेत, आमचे लोक आहेत काँग्रेसमध्ये, सर्व लोक नाराज आहेत। कुठेतरी तुम्ही या ठिकाणी पक्ष विकल्याचा देखील आरोप केलेला आहे। ते क्लिअर दिसत आहे आपल्याला। मी काय बोलू आता यापेक्षा जास्ती का माझ्या पत्रामध्ये मी लिहिले आहेत सर्व भाजपाचा गेम प्लॅन आहे आणि यामध्ये आमचे लोक सामील आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।